आवाज येतो? कुठलं हे खाली असेल. आवाज येतोय? जय शिवराय. सचिन पाटील. थोडंसं सेटिंग करून घेतो. शैलेश जाधव. जय शिवराय. चेक करा ते. जय शिवराय. योगेशराव. अमोल टोळे. विनायक पासलकर. जय शिवराय. एक 2 मिनिटं फक्त सेटिंग करू द्या. श्री. जय शिवराय दादा. आवाज येते तुम्हाला? संतोषजी. जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. माझं नाव चैतन्य शिंदे. गेली काही वर्ष झालं मी राजगडचा अभ्यास करतोय आणि राजगडची भटकंती करतोय. राजगड म्हटलं की सगळ्यांच्याच भावना एकवट होतात आणि सध्याला लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱ्याच जणांची इच्छा होती की लवकरच राजगडला जावं, पण सध्याला लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला तिकडे फिरकताही येत नाही. लॉकडाऊनमध्ये आपण घरी बसूनच काही ना काहीतरी करायचं हे चालू असतं. दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये दुर्गदर्शन राजगड ह्या विषयावरती मी बोलण्यासाठी आलेलो आहे. राजगड म्हटलं की प्रत्येकाला आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी आठवतात त्यावेळेस आपल्या सर्वांच्या भावना जाग्या होतात. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि राजगडचं नातं खूप मोठं होतं. आणि स्वराज्य म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जी युद्धनीती आखली हे आपल्याला आठवतं. सध्याला आपण जो विषय घेऊन आलेलो आहे तो म्हणजे राजगड. राजगड ज्यावेळी महाराजांनी निवडला राजधानी म्हणून, त्याच्या आधीच्या काळात तर राजगडवरती काय होतं, कसं होतं हे पाहणार आहोत आपण राजगड स्थलदर्शन या विषयावरती मी बोलताना तुम्हाला राजगडची बरीचशीच माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. यामध्ये राजगडवरती झालेल्या थोड्याफार घटना, थोडेफार अवशेष, कोणत्या कोणत्या घटना राजगडवरती झाल्या, जसं की महत्त्वाची घटना राजगडवरती जी घडली, जी की छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीवरून राजगडे आले, आग्र्यावरून राजगडे आले, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट कुठे झाली होती आणि ती कशी झाली होती ह्याच्यावरतीही थोडंसं बोलणार आहे. जो राजगड आज आपण सगळ्यांनी पाहतो तो राजगड खरंच पूर्ण आहे का? त्याचा इतिहास आजही थोडाफार अपरिचितच आहे आणि त्यावरती जाणारे ट्रेकर्स आज थोडाफार राजगड पाहून माघारी येतात. तसंच आज राजगड स्थलदर्शनमध्ये आपण राजगडची थोडीफार माहिती घेणार आहोत. राजगड किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ला आहे. राजगडची उंची किमान 1300 मीटरच्या दरम्यान आहे समुद्र सपाटीपासून.
ज्यावेळी आपण पुण्यावरून निघतो राजगड स्थलदर्शनासाठी, राजगड पाहण्यासाठी, त्यावेळी आपण पुण्यावरून निघल्याच्या नंतर आपल्याला एक गाव लागतं. त्याचं नाव आहे शिवापूर. छत्रपती शिवाजी महाराजांची बराचसाच काळ हा शिवापूर, जो की पुण्यापासून जवळ असणारे शिवापूर टोलनाक्यापाशी ते गाव आहे. तिथं दर्गा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक वाडा सुद्धा होता असं बऱ्याचशाच कागदपत्रातून दिसतं. त्याच्यानंतर आपण पुढे आल्याच्या नंतर आपल्याला एक चेलाडी फाटा लागतो. चेलाडी फाट्यापाशी एक स्वराज्याचा विजयस्तंभ नावाची एक जुनी वास्तू आहे, ज्या ठिकाणी भोर संस्थांच्या काळात ती उभारली गेलेली वास्तू, आणि त्याच्याच शेजारी असणारं नसरापूर गाव. नसरापूरचं जुनं नाव हे नरसिंहपूर होतं. अपभ्रंश होऊन त्याच्यानंतर ते नसरापूर झालं. तिथून आपण टर्न घेऊन ज्यावेळी राजगडच्या दिशेने निघतो त्यावेळी आपल्याला साखर, मार्गसनी, गुंजवणे, वाझेघर अशी गावं लागतात. राजगडला जायला प्रामुख्याने 3 वाटा आहेत. एक म्हणजे गुंजवणे, दुसरी म्हणजे पाली, आणि तिसरी म्हणजे आळू दरवाजा. म्हणजे पलीकडच्या भूतोंडे गावापासून वरच्या बाजूने ज्यावेळी आपण चढत येतो त्यावेळेस आळू दरवाजाने आपण वरती येतो. ज्यावेळी आपण राजगडच्या रहाळात पोचतो त्यावेळी आपल्याला वाझेघर गाव लागतं. वाज म्हणजे घोडा, आणि ज्या ठिकाणी घोड्याची पागा होती ते गाव म्हणजे वाझेघर. बरेचसेच त्या गावातून पुढे जातात, पण त्या गावाच्या काही मंदिराजवळ काही स्मृती म्हणजे विरगळी सुद्धा आहेत, ज्या विरगळी इतिहासाच्या साक्षीदार आहेत. एखादा वीर ज्यावेळेस मरण पावतो युद्धात त्यावेळी त्याचं स्मारक म्हणून विरगळ बांधली जाते. ती विरगळ जो की इतिहासाचा साक्षीदार आहे. आपण आज पहिल्यांदा पाली दरवाजा पाहणार आहे. आपण वाझेघर पासून पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला एक डाव्या हाताला छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामातेची एक मूर्ती दिसते. त्या ठिकाणी तुम्ही गाडी लावून डाव्या हाताला जे ओढ्याच्या दिशेने चालत गेला तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून आणि जिजामाता ज्या ठिकाणी राहत होत्या असं एक तिथं गाव वसवलं गेलं. त्या गावाचं नाव होतं शिवापट्टणम. त्या गावाच्या नदीच्या काठी एक समाधी आहे. बरेच जण म्हणतात की ट्रेकर्स राजगडावरती जातात, गुंजवणे बाजूने जातात, त्यावेळी गडावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला वरच्या बाजूला एक समाधी दिसते. ती समाधीवरती लिहिलं होतं सईबाईंची समाधी. पण जर शास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर सईबाईंची समाधी ही तुळशी वृंदावनाच्या स्वरूपात असावी, आणि असंच एक तुळशी वृंदावन हे शिवपट्टणम गावाच्या शेजारी गुंजवणी नदीकाठी आहे, जे की सध्याला भग्न अवस्थेत आहे. मी तुम्हाला त्याचे फोटो दाखवतो. हे तुळशी वृंदावनाचे काही अवशेष आहेत, जे की छत्रपती शिवाजी महाराजांची जी आवडती राणी होती सईबाई साहेब ह्यांची ही समाधी आहे, जिची अवस्था आज अशी पाहता कित्येक जणांचं मन हळवून जातं. ही सध्याची परिस्थिती सईबाईंच्या समाधीची आहे. छत्रपती संभाजी महाराजांची आई सईबाई ज्यावेळी पुरंदरी छत्रपती संभाजी महाराज जन्मले त्यानंतर अफजल खानाची स्वारी स्वराज्याच्या दिशेने आली, त्यावेळी सईबाईंना शिवपट्टणम गावी हलवलं असावं असं बऱ्याच इतिहासकारांचं मत आहे. आणि त्याच्यानंतर सईबाईंचा जो अंतकाल झाला तो शिवपट्टणम गावीच झाला. त्याच्यामध्ये सईबाईंची समाधी ही शिवपट्टणम गावाच्या शेजारी गुंजवणी नदीकाठी आहे. याच्याच वरच्या बाजूला काही वाड्यांचे अवशेषही आज आपल्याला बऱ्याच प्रमाणात दिसतात, ज्या ठिकाणी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज राहिलेली नोंद आहे. जिजामाता जास्त करून हे शिवपट्टणम गावीच राहायच्या, आणि त्याच्यानंतर पद्मावती वरच्या राजवाड्यातही राहायच्या. याच्यापासून आपण पुढं पाली गावात जातो. पाली गावात गेल्याच्या नंतर आपल्याला फ्रंट कॅमेरा कुठे रे, ज्यावेळी आपण पुन्हा गाडी जवळ येतो आणि पाली गावात ज्यावेळी एंट्री करतो त्यावेळी गुंजवणे नदीच्या छोट्या पुलावरून आपण पुढे जातो. त्या ठिकाणी पाली गावातून आपण पूर्णतः गाडी घेऊन
खंडोबाच्या माळावरती जातो, तर खंडोबाच्या माळालाही थोडासा इतिहास आहे, जे की औरंगजेबाचं एक फरमान राजगडी आलं होतं आणि त्या फरमान हे उंटावरून आलतं. तर त्या उंटाची सेवा करण्यासाठी फरमानासाठी 2 शामियाने उभारले होते. तर ती शामियानीची जागा म्हणजे सध्याचा खंडोबाचा माळ. तेथून तुम्ही सरळ चालत पुढे निघता. झाडीत काही अवशेषही तुम्हाला बघायला भेटतात. मारुती आहे, देवी सुद्धा आहे झाडीत, पण ते थोडंसं आतमध्ये असल्याच्या न पाहता आपण सरळ पाली दरवाजाच्या दिशेने चालायला सुरुवात करतो. ज्यावेळी पाली दरवाजाच्या बाजूने चालायला सुरुवात करतो त्यावेळी आपल्याला ज्या पहिल्यांदा पायऱ्या लागतात, तर त्या पायऱ्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत, म्हणजे आकाराने मोठ्या आहेत. त्यामुळं आपण ज्यावेळी पाली दरवाजापर्यंत पोहोचतो त्यावेळी पाली दरवाजाच्या बाजूला, पाली दरवाजा हा शिवनिर्मित बांधणीचा दरवाजा आपल्याला पाहायला भेटतो. शिवनिर्मित बांधणी म्हणजे एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे दुर्गविज्ञान शोधून काढलं, दुर्गांवरती वेगवेगळे प्रयोग केले, त्यातीलच एक प्रयोग हा पाली दरवाजाच्या दरम्यान केला, जो की पाली दरवाजाला ज्यावेळेस आपण जातो त्यावेळी पाली दरवाजाला जाताना आपल्याला नेहमी हा किल्ला उजव्या बाजूला राहतो. एखादं सैन्य जर आपल्या दिशेने चालून आलं, दरवाजाच्या दिशेने चालून आलं, तर त्या सैन्याच्या उजव्या हातात असणारी तलवार आणि डाव्या हातात असणारी ढाल याच्या साहाय्याने तो लढत असतो. पण जर किल्ला डाव्या बाजूला ठेवला तर आपण नेहमीप्रमाणे पाहतो की उजव्या हाताने तलवार चालवताना ती तलवार सहसा किल्ल्याच्या तटावरती आदळेल किंवा दगडांवरती आदळेल. त्यामुळे शत्रूच्या सैन्याला सहसा तलवार चालवणं एवढं सोपं होत नसेल. तर आपल्या वरच्या बाजूने जे सैन्य असेल ते बाणाचा मारा करून किंवा दगडी वगैरे टाकून ते युद्ध करू शकतात. आणि वेळप्रसंगी आपणही दरवाजाच्या बाहेर पडून आपणही युद्ध करू शकतो. जसं की उजव्या हातात तलवार जर आपण घेतली नेहमीप्रमाणे युद्ध करण्यासाठी बाहेरच्या बाजूला आलो तर आपण सहजरित्या तलवार चालवू शकतो. ज्यावेळी आपण पाली दरवाजा पाहतो, प्रथम पाली दरवाजाच्या पाहिल्याच्या नंतरनी हा पाली दरवाजाचा एक फोटो आहे. हा प्रथम पाली दरवाजा. यातून आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला डाव्या हाताला पहारेकऱ्यांची देवडी दिसते. जी देवडी दरवाजावरती जे पहारेकरी असतात त्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी ती देवडी असायची. असा तो पाली दरवाजा. आणि त्याच्या वरच्या बाजूला डबल मजली असल्या कारणाने दरवाजाच्या वरच्या बाजूने आपण समोरून येणाऱ्या शत्रूला आपण पाहू शकत होतो. असा हा पाली दरवाजा. त्याच्यानंतर आपण सरळ वरती चालत गेल्याच्या नंतरून आपल्याला पाली दरवाजाचा हा व्ह्यू दिसतो. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे या बाजूने जर सैन्य आलं तर उजव्या हाताला तट राहतो. तो ज्यावेळी दरवाजाच्या आतमध्ये एंट्री करतो त्यावेळेस तो पूर्ण फिरून या बाजूने इकडून पाली दरवाजापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच वेळी या दुसऱ्या मेन पाली दरवाजाच्या वरच्या बाजूला जे सैन्य असेल ते येणाऱ्या शत्रूला नेहमीप्रमाणे टिपू शकतं. जसं की खालून येणाऱ्या पूर्ण शत्रूवरती लक्ष राहू शकतं. असा तो दोन्ही पाली दरवाजाची निर्मिती केलेली आहे. आपण या दरवाजातून आतमध्ये येतो आणि असंच या बाजूने पलीकडच्या पाली दरवाजावरती जाण्याचा प्रयत्न करतो. पण या बाजूला वरच्या बाजूला जे आपले सैन्य असेल ते सैन्य इथून खालच्या येणाऱ्या सैन्याला आपण टिपू शकतो. ज्यावेळी आपण या पाली दरवाजापर्यंत पोहोचतो, हा जुना पाली दरवाजा. इतिहासकारांनी राजगडवरती एक शिलालेख पाहिला होता, जो की बऱ्याच इतिहासकारांनी वाचण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं वाचन सहसा होऊ शकलं नाही. त्यातीलच हा शिलालेख जो की पाली दरवाजावरती आपल्याला उजव्या कोपऱ्याला दिसतो.
हा शिलालेख या बाजूला इथे कोरलेला आहे या ठिकाणी. आपण शिलालेख पाहून आल्याच्या नंतर पुढच्या बाजूने चालत गेल्या वेळी आपल्याला एक तळ लागतं डाव्या हाताला, जे की राणीवशाचं तळ आहे. राण्यांचा महाल या बाजूला होता आणि हा पद्मावती सदर आहे. ज्यावेळी आपण पाली दरवाज्यातून वरती चालत येतो, जर रेग्युलर सैन्य असेल किंवा कोणीही व्यक्ती असेल तर सरळ तो या बाजूने जायचा, पण राणी किंवा दासी वगैरे असतील तर त्यांच्यासाठी हा तळ्याच्या बाजूने डायरेक्ट राजवाड्यात जाण्यासाठी मार्ग होता. पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला जी सदर दिसते ही पद्मावतीची सदर. बऱ्याच वेळा पद्मावतीची सदर ही शिळीमकरांकडे असल्याची नोंद आपल्याला दिसते. तीच ही पद्मावती सदर. आणि बराच काळ छत्रपती शिवाजी महाराजही सदरेवरती असायचे. ही जुना फोटो आहे एक राजगडच्या सदरेचा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी गादी होती तर ती कुठं होती तर त्याचा पण एक जुना फोटो भोर संस्थांच्या काळातला, ज्या ठिकाणी पूजन केलं जायचं, अशी ती जागा आहे. आणि बऱ्याच वेळा एक असा विषय झाला की राजगडवरती एक बैठकीचा ओटा होता. जसं की आपण आता सध्याला जो पाचाडच्या कोटाच्या बाजूला जो तुम्हाला एक ओटा दिसतो, ज्यावरती छत्रपती शिवाजी महाराज बसायचे असं बोललं जायचं, पण असाच एक ओटा राजगडला सुद्धा होता. हा सदरेच्या समोर होता या बाजूला, पण पुरातत्वच्या कारभारामुळे तो कोठे गायब झाला हे कोणाला समजलं नाही. गोनीदांनी तो फोटो, गोनीदांच्या पुस्तकामध्ये त्याचा फोटो आपल्याला पाहायला सुद्धा भेटतो, पण स्वतः छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी बसत असायचे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांचे आणि काही सुद्धा न्यायनिवाडे असतील छोटेफार तर ते तिथे करायचे. सदरेच्या खाली एक भुयारासारखं आपल्याला बघायला भेटतं, जो की खलबतखाना असण्याची बऱ्याच जणांचं, इतिहासकारांचं मत आहे. एखादी मसलत, एखादी चर्चा जर गुप्तपणे करायची असेल तर त्याच्यासाठी एक छोटी खोली असावी. तर अशीच एक छोटी खोली या सदरेच्या खालच्या बाजूला या ठिकाणाहून एक 5x8ची ती खोली असावी, अशी ती खोली आहे, ज्या ठिकाणी सल्लामसलत किंवा गुप्त बैठका, खलबते होत असावेत. इथून आपण पद्मावतीच्या दिशेने चालायला सुरुवात करतो त्यावेळी आपल्या उजव्या हाताला एक वास्तू दिसते. जी वास्तू सध्याला बरेच जण बोलतात की दारू कोठार आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून जे आज्ञापत्र लिहिलं गेलं तर त्यात असं लिहिलंय की दारू कोठार अशा ठिकाणी असावं ज्या ठिकाणी शत्रूला दिसता कामा नये किंवा दारू कोठाराचा जर स्फोट झाला तर त्याने जास्त हानी होऊ नये. पण जर शेजारी सदर असेल तर त्या ठिकाणी दारू कोठार असण्याची संभाव्यता खूपच कमी येते. याच्यानंतर आपण पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला डाव्या हाताला एक अंबारखाना बघायला भेटतो. सॉरी, फोटो नाही माझ्याकडं. ज्या ठिकाणी एका इतिहासकारांनी त्याला घोड्याची पागा बोलली गेलेली आहे, पण राजगडावरती घोडे जात असावे हे कोणत्याही प्रकारे संभव्य नाहीये. त्याच्यामुळं राजगडावरती जी घोड्याची पागा होती तर ती अंबारखाना आहे, जिथं धान्य साठवण्याची जागा आहे. तिथून पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला डाव्या हाताला जी वास्तू दिसते तर ती वास्तू म्हणजे फडाची जागा, कारभारी, पोतनीस वगैरे ज्या ठिकाणी बसायचे तर ती जागा. त्या ठिकाणी कारकून वगैरे सुद्धा बसलेले असायचे. आणि त्याच्याच पाठीमागल्या बाजूला जे अवशेष दिसतात ते पूर्णपणे राजवाड्याचे अवशेष आहेत. ज्यावेळी जिजामाता छत्रपती शिवाजी महाराज कधी काळी पद्मावतीस राहिले असावेत त्यावेळी ते स्वतः त्या राजवाड्यात राहिले असतील. त्या ठिकाणच्या पाठीमागल्या बाजूलाच थोडंसं पटांग सुद्धा आहे. आणि जो मगाशी राण्यांसाठी येणारा जो मार्ग मी तुम्हाला दाखवला तळ्यापासून वरच्या बाजूला, तो त्याच बाजूने येतो. इथून आपण माघारी येऊन पद्मावती मंदिराच्या बाजूने चालायला सुरुवात करतो. त्या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला एक महादेवाचं मंदिर दिसतं, ते की रामेश्वर मंदिर असावं इतिहासकारांनी लिहिलेलं आहे. आणि तिथं पाठी ही आपल्याला तशी दिसते. तर हे रामेश्वर मंदिरामधील
शिवलिंग आणि रामेश्वर मंदिरामधील एक मारुती आहे. राजगडावरती बरेचसेच मारुती पाहायला भेटतात, म्हणजे एक चार चार पाच मारुती पाहायला भेटतात. तर त्यातील एक हा मारुती आहे. राजगडावरती बरेचसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या मुली होत्या त्यांची लग्न झालेली आहेत. तर त्यांच्यासाठी नाही म्हणता येणार, तर त्याच परिसरात पद्मावती मंदिराच्या परिसरातच ती झाली असावीत असं एक मत येतं. या मंदिराच्या पाठीमागल्या बाजूला 2 टाके आहेत. एक टाकं म्हणजे रामेश्वर टाकं बोललं गेले आणि दुसरं म्हणजे छप्पर टाकं बोललं गेलेले. छप्पर टाकं एवढ्यासाठी की एका शत्रूने मारा केला किंवा त्याच्यात पाणी खराब होऊन जाऊ नये म्हणून त्यावरती छप्पर असायचं. आणि एक रामेश्वर टाकं जे की मंदिराच्या व्यवस्थेसाठी असावं. त्याच्या पुढं आपण बघतो की पद्मावती मंदिर. हे पद्मावती मंदिर भोर संस्थांच्या काळात नंतरच्या काळात बांधले गेलेले. ह्याचे जुने फोटो नाहीत पाहायला भेटले आपल्याला बऱ्यापैकी. हे दिवाळीच्या दरम्यान एक दीपमहोत्सव आपण साजरा करतो राजगड परिवारामार्फत. त्यावेळी पूर्ण मंदिर आपण दिव्यांनी सुशोभित करतो. त्यातील हा एक फोटो आहे. राजगडवरती आपल्याला 2 मूर्त्या पाहायला भेटतात पद्मावती देवीच्या. तर 2 मूर्त्या कशा काय बरेच जण विचारतात. तर त्यातली एक ही शिवनिर्मित छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरनी बसवली गेलेली मूर्ती आहे, जी की ही लाल साडीमध्ये आहे. ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरनी बसवली गेलेली मूर्ती आहे. पण ज्यावेळी औरंगजेब चालून आला 1704च्या दरम्यान, त्यावेळी ही मूर्ती पद्मावती तलावात सोडली असावी असं इतिहासकारांचं मत आहे. आणि त्याच्यानंतरनी काही काळानंतरनी ज्यावेळी भोर संस्थांच्या ताब्यात हा किल्ला गेला, पद्मावती मंदिर हे मोकळं दिसत होतं. त्यावेळी भोर संस्थांनी जी मूर्ती बसवली तर ही आतमधली भोर संस्थांच्या काळात बसवली गेलेली मूर्ती आहे. ही मूर्ती भोर संस्थांच्या काळात बसवली गेलेली आहे. आणि अजून एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळात राजगडवरती ब्रह्मर्षी ऋषींचं वास्तव्य होतं. त्यांचीच पत्नी पद्मावती देवी तिचं एक जुनं ठाण म्हणजे एकंदरीत मंदिर बांधण्याच्या आधीचं जर काही अवशेष शिल्लक असावेत तर हा एक तांदळ आहे. हा तांदळ आहे. या तांदळा म्हणजे एकंदरीत खडकामध्ये कोरले गेलेली एक छोटी मूर्ती. याच्यामध्ये या ठिकाणी तिचे डोळे आहेत, हे 2 डोळे, हे नाक आहे आणि तोंड आहे या ठिकाणी. तर ही मूर्ती शिवपूर्व काळातील अवशेषामध्ये मोडली जाते. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून राजगडी आले त्यावेळी सुरुवातीला त्यांना जिजामातींना भेटता आलं नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी राजगडावरती आले त्यावेळेस ते स्वतः पद्मावती मंदिरात गेलते आणि त्या ठिकाणी आऊसाहेब दर्शनासाठी आले असताना त्या दोघांची ऐतिहासिक भेट ही पद्मावती मंदिरात झालेली आहे. त्यामुळे पद्मावती मंदिराचं महात्म्य खूप मोठं आहे. आणि प्रतापगडावरती जी भवानी मातेची मूर्ती बसवली गेली छत्रपती शिवाजी महाराजांनी, ज्यावेळी ती नेपाळवरून आणलेले खडकातून घडवली गेली तर ती काही काळ बराच वेळ राजगडी पद्मावती मंदिरात असल्याची नोंद आपल्याला बघायला भेटते. असं हे पद्मावती मंदिराचा इतिहास आहे. त्याच्या पुढच्या बाजूला आपल्याला एक दीपमाळ दिसते. दीपमाळ तर ती दीपमाळ नाहीये, तर तो कर्पूर स्तंभ आहे. कर्पूर पौर्णिमेला त्याच्यावरती कापूर जाळण्याची पद्धत होती, असा तो कर्पूर स्तंभ आहे. कर्पूर स्तंभाच्या बाजूला आपल्याला एक फुटलेली तोफ पाहायला भेटते. राजगड एवढा मोठा आहे, मराठ्यांची पहिली राजधानी होती त्या काळात, पण राजगडावरती तोफा आपल्याला पाहायला भेटत नाहीत. तोफा काय झाला असाव्यात ह्याच्यावरती संशोधन होणं गरजेचं आहे. आणि ज्या तोफा गडावरती आहेत, 4-5 तोफा आहेत गडावरती, तर त्या तोफा ह्या फुटलेल्या अवस्थेत आहेत. जसं की मगाशी तुम्हाला जो अंबारखाना बोललं गेलं त्याच्याच बाजूला काही तोफांचे अवशेष आहेत. आणि तेथून वरती ढालकाठीची जागा होती त्या ठिकाणी काही तोफांचे अवशेष आहेत.
तर राजगडावरच्या तोफांचा हिशोबाने कुठंही नोंद सापडलेले आपल्याला पाहायला भेटत नाही. ज्यावेळी कर्पूर स्तंभापासून आपण पुढच्या बाजूला चालत जातो त्यावेळी आपल्याला एक पद्मावती तलाव दिसतो, जो की पद्मावती तलाव राजगडवरच्या सगळ्यात मोठ्या तलावांपैकी एक तलाव आहे. तर या तलावाला दोन्ही बाजूने जायला सेपरेट दरवाजे होते. त्यामधील हा एक दरवाजा आहे आणि तसाच या बाजूला एक दरवाजा होता. पण ज्यावेळी पावसाळ्याच्या काळात तलाव ज्यावेळी भरून व्हायला जायचा त्यावेळी त्याचं पाणी ह्या बाजूने खाली जात असे, पण त्याचं पाणी तटाच्या बाहेर काढण्यासाठी ह्या झाडाच्या पाठीमागल्या साईडला एक छोटंसं होल टाईप बनवलेलं आहे. म्हणजे शिवकाळातच ते बनवलं गेलं असावं, जेणेकरून पद्मावती तळ्यातून जे पाणी बाहेर पडले त्यांनी तटाला हानी पोहोचू नये म्हणून ते एक ड्रेनेज टाईप ती सुविधा तिथून केलेली असावी. ज्यावेळी आपण चोर दरवाजेच्या बाजूने चालायला सुरुवात करतो त्या ठिकाणी रस्त्यावरती असणारा हा पद्मावतीला जाणारा एक हे दरवाजा आहे, हा पद्मावती तलाव. राजगडवरती बरीचशीच पुस्तकं लिहिली गेली. त्यामधील एक पुस्तक म्हणजे गोनीदांनी लिहिलेलं वाघरू नावाचं पुस्तक. तर वाघरू कुठं राहायचं तर ते एका गुहेत राहायचं आणि त्याला नाव होतं वाघरूची गुहा. तर ही वाघरूची गुहा कुठे आहे तर ही पद्मावती तळ्याच्या बरोबर बाजूला जो ईशान्येकडील बुरुंज आहे त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला ती गुहा पाहायला भेटते. तर ती ही गुहा आहे. ह्या गुहेत ती वाघरू राहत असे आणि त्याच्यावरती गोनीदांनी लिहिलेली ती कथा आहे, कादंबरी आहे. तिथून पुढे चालत गेल्याच्या नंतरनी आपल्याला एक चोरवाट लागते. बरेचसेच लोक जे गुंजवणे मार्गे येतात तर ते आतापर्यंत ह्याच चोरवाटेने वरती येतात, कारण सध्याला सोपी वाट आहे, त्यामुळं बरेच जण या मार्गे वरती येतात. याच्याच बरोबर चोरवाटेपासून जर आपण ईशान्य बाजूला गेलो तर ईशान्य बाजूला एक बुरुंज आहे, जो की गुंजवणी बाजूने येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरती नजर त्या बुरुजावरनी ठेवली जायची आणि त्याच्या मागील बाजूस थोडेफार चौकी पहाऱ्यावरती असणाऱ्या लोकांना राहण्यासाठी ती जागा असावी. सध्याला फोटो नाहीये, तर ती जागा आहे. आणि आपण पुन्हा माघारी फिरल्याच्या नंतरनी आपल्याला जे डाव्या हाताला जे मोठे अवशेष दिसतात वाड्याचे, तर त्यामध्ये मोरोपंत पिंगळेंचा तो वाडा असावा. एक कैफियत आहे, कैफियत मध्ये ते लिहिले गेले की कोणाचा वाडा कुठला आहे आणि कोणी कुठं राहायचं ते कैफियत मध्ये लिहिलेले आहे. मगाशी तुम्हाला मी कर्पूर स्तंभ सांगितला, त्याच्या समोरच्या बाजूला एक समाधीचे अवशेष आहेत. तर त्या समाधीवरती सईबाई लिहिले गेलेले आहे, पण ही समाधी सईबाईंची नाही आहे. सईबाईंची समाधी ही पाली गावाशेजारी शिवपट्टणम ठिकाणी गुंजवणी नदीकाठी आहे. तर ही समाधी का सईबाईंची नाही आहे? एकंदरीत जुन्या भटके आणि इतिहासकार यांनी ही समाधी पाहिली नव्हती, पण आत्ताच्या 10 वर्षाच्या काळात ही समाधी तिथं स्थापन करण्यात आलेली आहे. पण यावरील जे विष्णू पावलं आहेत, ह्या पावलं आहेत तर त्या जुन्या आहेत. आणि विष्णू पावला म्हणजे ह्याच्या पाठीमागे एक शास्त्र आहे की ज्यावेळी कुठली समाधी कशी ओळखायची, ह्याच्यामध्ये क्षत्रिय, ब्राह्मण आणि स्त्री अशा समाधीचे वेगवेगळे प्रकार पडतात. ज्यामध्ये क्षत्रिय म्हणजे एकंदरीत वीर पुरुष, ब्राह्मण सोडून, तर जे युद्धात मरण पावतील, जे स्वर्गात जातील, जे मरण पावतील तर ते कैलासात जातात आणि त्यांच्या समाधीवरती ही शंकराची पिंड असते. त्याच्यामुळं ती समाधी नाहीये. ह्याच्यावरती जे दिसतात ते पावला. तर पावला ब्राह्मण व्यक्ती ज्यावेळेस देहांत होतो तर तो वैकुंठात जातो विष्णूच्या पायी, त्याच्यामुळे त्याच्यावरती ह्या विष्णू पावला असतात. त्यामुळे ही समाधी ही एखाद्या ब्राह्मण व्यक्तीची असावी. तर ब्राह्मण व्यक्ती म्हणजे राजगडावरती सगळ्यात मोठा म्हणजे एकंदरीत खासा ब्राह्मण व्यक्ती आणि जो राज्यकारभारात असायचा, तर तो व्यक्ती म्हणजे सोनोपंत डबीर. तर सोनोपंत डबीरांची ही समाधी असावी असं आप्पा परब यांचं मत आहे.
अं, ही पूर्ण पद्मावती माची पाहायला आपल्याला किमान अर्धा दिवस पुरत नाही. तसं पाहिलं तर पद्मावती माचीवरती एक दोन सेकंद हा. पद्मावती माचीवरची टोटल 56 अशा जागा आहेत ज्याला वेगवेगळा इतिहास आहे. आता धावत्या काळामध्ये म्हणजे 1 तासात संपवण्यामुळे थोडंसं धावत घेत आहे, तर थोडंसं समजून घ्यावं. पद्मावतीवरती ज्या 56 जागा आहेत त्यांना वेगवेगळा इतिहास आहे. जसे की राजवाड्यात घडलेली कथा, जिजामातेंनी स्वतःच्या हाताने तानाजी मालुसरे यांना खीर भरवलेली होती. परत ज्यावेळी सिंहगड घेतला त्यावेळेस तानाजी मालुसरेंचं जे शव आलं, देह आला, तो सुद्धा पद्मावती माचीला आला, सदरेसमोर तो ठेवला गेलता. अशा वेगवेगळ्या कथा आणि बऱ्याचशाच कथा तिथं आहे. परत जो रांजाचा पाटील होता त्याचा चौरंगेचा आदेश ही पद्मावती माचीच्या सदरेवरनेच दिला असावा असंही मत आहे. राजवाड्याच्या अवशेष तिथं असल्यामुळे राजाचं किंवा राण्यांचं किंवा त्यांच्या मुलींचं वास्तव्य हे पद्मावतीला बरसच झालेलं आहे, पद्मावती माचीवरती. याच्यानंतरनी आपण पुढच्या बाजूला चालत आपण बऱ्याच वेळा बालेकिल्ल्याला जातो. पण जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण पहिल्यांदा सुवेळा करावी असं मत आहे. कारण ज्यावेळी आपण सूर्यास्त बालेकिल्ल्यावरून किंवा संजीवरून पाहतो त्यावेळेस खूप भारी वाटतं. आणि जसं बालेकिल्ला हा सकाळच्या प्रहरी पाहिल्याच्या नंतरनी जो सूर्योदय होतो तो म्हणजे एकंदरीत वेगळाच अनुभव असतो. त्यामुळं आपण नेहमी पद्मावतीवरून आपण सुवेळ्याकडे जावं. सुवेळ्याला जाताना आपल्याला सदरेपासून वरच्या बाजूला चालायला सुरुवात करतो त्यावेळेस उजव्या हाताला आपल्याला एक ध्वज लावण्याची जागा दिसते, झेंडे लावण्याची जागा दिसते, तर ती ढालकाठीची जागा आहे. तर ढालकाठी म्हणजे एक निशाण, छत्रपती शिवाजी महाराजांचं भगवं निशाण त्याच ठिकाणी फडकत असावं. तर त्या ठिकाणीही आपल्याला बरेचशा तोफांचे अवशेष बघायला भेटतात. ज्यावेळी ढालकाठी पाहून आपण डाव्या हाताने सरळ सुवेळ्याकडे चालायला सुरुवात करतो तर आपल्याला जाताना एक मधल्या बाजूला एक पूर्ण भिंत लागते. जी भिंत असं बऱ्याच ठिकाणी उल्लेख येतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड हा एक किल्ला न बांधता तो 4 किल्ले बांधलेत. वेगवेगळ्या माच्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत आणि वेगवेगळी नावं तर असतातच, वेगवेगळे किल्ले बनवलेले आहेत. जो की एखादी माची पडली तरी शत्रूला सहसा दुसऱ्या जागी जाता न यावं अशी ती पूर्ण प्रयोजन असावं. तर ती भिंत आहे, तर ती 2 माच्यांना वेगळी करणारी भिंत आहे. ज्यावेळी सुवेळाकडून आपल्याला यायचं असेल त्यावेळेस त्या ठिकाणी एक दरवाजा आहे, दरवाजाच्या ठिकाणी पहारेकरी असणार आहेत. त्या पहारेकऱ्यांनी चौकशी करूनच पद्मावतीवरचा व्यक्ती सुवेळ्याला जात असेल किंवा सुवेळा व्यक्ती पद्मावतीला येत असेल असं ते छोटाखानी दरवाजा आहे. पडझड झाल्यामुळं बरेचसाच तो दिसत नाही. तर तिथून पुढे गेल्याच्या नंतरनी आपल्याला डाव्या बाजूला एक रस्ता खाली जाताना दिसतो आणि त्याच्या बाजूला एक टाक आहे. तर बऱ्याचशाच वेळा उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी पद्मावती तळ्याचा आपण निवड करतो, पण त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी पाणी हे आपल्याला त्या गुंजवणीवरच्या टाक्याला भेटतं. तर इतिहासकालीन एक त्यात नोंद सापडते त्या टाक्याबाबतीत, त्याचं नावही दिलेलं आहे इतिहासामध्ये. आणि तिथून खाली गेल्याच्या नंतरनी आपल्याला एक दरवाजा लागतो जो की गुंजवणे दरवाजा त्याचं नाव आहे. गुंजवणे बाजूने जे व्यक्ती यायचे तर ते गुंजवणे दरवाजाने ह्याच मार्गे बऱ्यापैकी येत असे. चोर दरवाजा ती बऱ्यापैकी बंदच असे, त्यामुळे गुंजवणेच्या बाजूने जो कोणी व्यक्ती येत असेल तर तो हा गुंजवणे दरवाजाने येत असे. सध्याच्या काळामध्ये गुंजवणे दरवाजा म्हटलं तर पूर्ण अडगळीचा मार्ग किंवा जंगलातला मार्ग आहे. ज्यावेळी जंगलातून येत असते त्यावेळेस बरेचसे आपल्याला प्राण्यांचे वगैरे आवाज येतात. त्या प्राण्यांच्या आवाजाने किंवा एकंदरीत दुर्गम झालेल्या त्या मार्गावरती आपण अवघड चढण
करून वरती आल्याच्या नंतर आपल्याला ज्यावेळी दरवाजा दिसतो तर हा पहिल्यांदा दिसतो तो गुंजवणे दरवाजा. एक फ्रेंच प्रवासी आहे, फ्रेंच प्रवाशांनी लिहिलेले की राजगडच्या तटात शिवाजी महाराज बांधकाम करत असताना धन सापडलं, एक द्रव सापडलं असं लिहिलं गेलेलं आहे. तर ते धन गुंजवणे दरवाजाला सापडलं असावं असं इतिहासकारांचं मत आहे. आणि त्या गुंजवणे दरवाजावरती एक शिल्प कोरलेले आहे. तर ते शिल्प या ठिकाणी आहे, जसं की या ठिकाणी हत्ती आहेत, त्यांच्यावरती कलश आहेत, या ठिकाणी लक्ष्मीचं प्रतीक आहे कमळ, आणि ह्या बाजूला सेम तसंच आहे. तर ह्याला हिंदू शास्त्रामध्ये गजलक्ष्मी बोललं गेलेलं आहे. जैन समाजामध्ये ह्याला गौरी गज बोललं गेलेलं आहे, आणि बौद्ध समाजामध्ये पण ह्याला एक वेगळं नाव आहे. तर राजगडच्या जो सापडलं धन तर ते गुंजवणे दरवाजाला सापडलं असावं असं म्हणणं येतं. ज्यावेळी गुंजवणे दरवाजातून आतमध्ये येतो, एक 2 दरवाजेत गुंजवणे, आणि आतमधील गुंजवणे दरवाजावरती आपल्याला एक शिल्प बघायला भेटतं जे की शरभ शिल्प आहे. हे शरभ शिल्प म्हणजे शंकराचा अवतार. बऱ्याचशाच छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांवरती हे अवशेष म्हणजे हा प्राणी बघायला भेटतो. हा प्राणी म्हणजे एकंदरीत शंकराचा अवतार. ज्यावेळी विष्णूने नरसिंह अवतार घेतला आणि तो नरसिंह अवतार संपवण्यासाठी शंकरांनी एक शरभाचा अवतार घेतला, असा तो शरभ आहे. हा शरभ केवढा होता तर ह्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे ह्याच्या पायामध्ये आपल्याला एक छोटे छोटे हत्ती दिसतात. हे हत्ती आहेत. काही वेळा त्याच्या सोंडीमध्ये पण आपल्याला हत्ती दिसतो, काही वेळा सोंड दिसते किंवा शेपटी दिसते. असा एक सममिश्रित एक प्राणी आपल्याला बघायला भेटतो जो की शरभ नावाने ओळखला जातो. शंकराच्या बऱ्याचशाच मंदिरांवरती हा आपल्याला बघायला भेटतो. रायगडच्या नगरखान्यावरती सुद्धा आपल्याला बघायला भेटतो. सुधागडच्या महादरवाजावरती पण आपल्याला बघायला भेटतो. असा तो प्राणी आहे. आणि शंकराच्या बहुतांशी जुन्या मंदिरांवरती हा शरभ आपल्याला पाहायला भेटतोच. ज्यावेळी आपण तिथून पुढं निघतो गुंजवणे दरवाजातून वरच्या बाजूला, त्यावेळेस आपल्याला उजव्या हाताला एक उंच टेकडी दिसते. तर त्या टेकडीला नाव आहे डुबा. उंचवट्याचा भाग म्हणजे डुबा असं असावं. तिथून डुब्यावरती आता सध्याला काहीच अवशेष आपल्याला बघायला भेटत नाहीत. पण तिथून आपण पुढं चालत आल्याच्या नंतर डाव्या हाताला आपल्याला एक मारुतीचं शिल्प दिसतं. या ठिकाणी 2 मारुती दिसत आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये हा मारुती कोणीतरी तटाच्या खालच्या बाजूला फेकून दिलता, जो भगवा मारुती येतो. आणि तर मारुती बऱ्याच जणांनी पाहिलेला, पण ती मारुती गायब झालता. तर खालच्या गुंजवणीतील लोकांनी एक मार्बलचा मारुती बनवून आणला आणि ह्या ठिकाणी स्थापित केला. आणि त्याच्यावरती मस्तपैकी एक छोटं मंदिर सुद्धा मार्बलचं बनवलेलं. पण काही काळाने ते फुटलं गेलं किंवा फोडलं गेलं हे काही सांगू शकत नाही. आणि ह्यावेळी आपण ज्यावेळी सुवेळ्याला चालत जातो, मारुती पाहतो. मारुतीच्या पाठीमागल्या बाजूला व शेजारी काही वाड्यांचे अवशेष दिसतात. तर त्यामध्ये शिळीमकर, मालुसरे, कंक ह्यांचे वाडे असावेत अशी नोंद आपल्याला पण भेटते आणि इतिहासकार पण सांगतात. तर त्या वाड्यांच्या समोरच्या बाजूलाच एक सदर दिसते. प्रत्येक माचीला वेगवेगळी सदर आहे. तर अशी ती सदर, प्रत्येक माचीला वेगवेगळी सदर असताना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा कारभार चालला जायचा. तट सरनोबत प्रत्येक ठिकाणी होता माचीवरचा, तो त्या ठिकाणी कारभार पाहायचा. अशी ती सदर. हे वाड्याचे अवशेष आहेत, पण कोणाचा वाडा कोणता हे आपल्याला पाहायला बऱ्यापैकी भेटत नाही. सदरेपासून पुढं चालत गेल्याच्या नंतर आपल्याला एक टेहळणी बुरुंज लागतो, जो की टेहळणी बुरुंजावरून पूर्ण आपण मळे गावाला आणि गुंजवणे बाजूला पूर्णपणे आपण लक्ष ठेवू शकतो, असा तो टेहळणी बुरुंज आहे. हा पूर्ण टेहळणी बुरुंज येतो. वरती जाऊन आपण इथं बसू शकतो आणि पाहू पण शकतो. ज्यावेळी आपण माघारी येतो आणि सुवेळ्याकडे जायला सुरुवात करतो, त्या ठिकाणी या बाजूला खालच्या बाजूला एक दरवाजा आहे. त्या दरवाजाची बऱ्यापैकी पडझड झाली आहे. म्हणजे एकंदरीत काही काळानंतर तो राहील म्हणून पण आपण काही सांगू शकत नाही.
एवढी त्याची अवस्था खराब झालेली आहे. ज्यावेळी आपण त्या दरवाज्यातून बाहेर पडतो त्यावेळी आपल्याला समोरच्या बाजूला एक गणपतीचं शिल्प दिसतं. हे गणपतीचं शिल्प एकंदरीत पेशवेकालीन असावं असं इतिहासकारांचं मत आहे. पेशव्यांनी ती स्थापन केलेलं असावं असं म्हणणं आहे. आणि आप्पा परब एका ठिकाणी उल्लेख करतात की संताजी शिळीमकरांची एक विरगळ त्या गणपतीच्या समोर आहे, तर ती विरगळ त्यांच्या मते ही असावी. पण ती सर्व म्हणजे आपण पाहिली तर ती दीप लावण्याची जागा आहे असं ते आपल्याला पाहायला भेटतं. ज्यावेळी आपण तिथून पुढे चालायला सुरुवात करतो तर डाव्या हाताला आपल्याला सगळ्यांच्या आवडतं, सगळ्यांनी पाहिलेलं अशी गोष्ट म्हणजे नेड. राजगडला गेलं आणि नेड्यात गेलं नाही असं कोणच म्हणत नाही. नेड म्हणजे एक निसर्गाने बनवलेली गोष्ट आहे, जे की डोंगराला ऊन वारा पावसाने जे छिद्र बनवलेले आहे असं ते नेड आहे. ह्या तटाला या बाजूने पूर्ण या बाजूपर्यंत ते नेड आहे. आणि ज्या ठिकाणी जे नेडं बनलेलं आहे ती जर आपण पुढच्या बाजूने पाहिलं तर ते हत्ती प्रस्तर म्हणजे एकंदरीत ते हत्तीसारखं दिसतं. त्याची सोंड वगैरे ते त्याप्रमाणे दिसतं. ज्यावेळी आपण तिथून पुढं चालत येतो त्यावेळेस आपल्याला उजव्या हाताला एक मळ्या बाजूला जाताना एक चोरवाट दिसते आणि तिथून पुढं आल्याच्या नंतर हत्ती प्रस्तरच्याच बाजूला एक डाव्या हाताला गुंजवणे बाजूला एक दरवाजा दिसतो. तर तो दरवाजा बहुतांशी मळेगावाला फिरून पण जातो आणि गुंजवणे बाजूला पण तो उतरतो असं खालच्या लोकांचं म्हणणं आहे. पण ज्यावेळी तिसऱ्या टप्प्यातील प्रदक्षिणा बरेच लोक करतात आणि त्या तिसऱ्या टप्प्यातील प्रदक्षिणेला शॉर्टकटमध्ये म्हणजे जाण्याचा मार्ग तर इथून सुद्धा आहे. आणि सुवेळाला एक भुयार असलेली आप्पांनी लिहून ठेवलेलं की सुवेळाला एक भुयार आहे जे की सुवेळाच्या पोटात जातं. तर सुवेळाच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रदक्षिणेमध्ये हे आपल्याला भुयार पाहायला भेटतं. या भुयारामध्ये बरंचसंच आतमध्ये जायला लागतं, पण आतमध्ये आजही दगडी शिल्लक आहेत. त्याच्यामुळं ते पूर्ण काम झालं नसावं असं मत आहे. तर हे ते भुयार. ज्यावेळी आपण माघारी येऊन पुन्हा सुवेळेच्या दिशेने चालायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला तटामध्ये काही देवडे दिसतात आणि एक होल खालच्या बाजूला दिसतं. तर ते होल म्हणजे शेतखाने. शौचकूप. आपल्याकडे एक पद्धत आहे की कोणतीही गोष्ट इंग्रजांनी आणली बोलण्याची, तर आपल्याकडे शिवपूर्व काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बांधले गेलेले किल्ले आहेत तर त्यावेळी किल्ल्यांवरती त्यांनी शौचकूपाची व्यवस्था केली. तर ते शौचकूपही आपल्याला त्या बाजूला पाहायला भेटतात. पुढच्या बाजूला गेल्याच्या नंतर पाण्याच्या टाक्या आहेत ज्या की एकाला एक जोडलेली पाण्याची टाकी पण मध्ये भिंत आहे. एकंदरीत एखादी पाण्याची टाकीची जर गळती झाली तर दुसऱ्या पाण्याच्या टाकीला आयब होऊ नये म्हणून ते मध्ये भिंत बांधली असावी किंवा त्या तशा पद्धतीने बांधले असावेत. तिथून पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला चिलखती नॉर्मल तटबंदी दिसते. एकंदरीत आतमधली तटबंदी आणि बाहेरची तटबंदी अशा दोन प्रकारच्या तटबंदी दिसतात. चिलखती तटबंदी त्याला बोललं गेलेलं आहे. ज्यावेळी तोफांचा मारा व्हायचा त्यावेळी पहिल्या तटबंदीवरती जर तो मारा झाला तर ती तटबंदी पडली तर दुसऱ्या तटबंदीवरून आपण संरक्षण होऊ शकतं, हीच त्या मागची संकल्पना असावी असं समजून छत्रपती शिवाजी महाराजांनी ती चिलखती तटबंदीची निर्मिती केली. आणि ज्यावेळी आपण तिथून पुढं चालू गेल्याच्या नंतरनी आपल्याला सुवेळ्याचे शेवटचं एक टोक लागतं. त्या ठिकाणी डाव्या बाजूला एक विटांनी बांधकाम केलेलं आपल्याला दिसतं. पण विटांचं बांधकाम हे खूप जुनं आहे असं नाही म्हणता येणार. विटांचं बांधकाम विटा पाहिल्याच्या नंतर ते पेशवेकालीन असाव्यात किंवा भोर संस्थांच्या काळात ते बांधलं गेलेलं असावं. ज्या ठिकाणी सुवेळ्याच्या माचीवरती जे पहारेकरी असायचे त्यांची राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी असावी. सुवेळ्याच्या आतमधील बाजूला एक मारुती शिल्प पण आपल्याला बघायला भेटतं. थोडंसं सुवेळा खूपच लांब आहे बालेकिल्ल्यापासून, तर त्या ठिकाणी पहारा देणाऱ्या लोकांना थोडीशी सहानुभूती म्हणजे एकंदरीत भूतांचा त्रास होऊ नये असं आपण म्हणतो, तर त्या ठिकाणी सहसा मारुतीची स्थापना केलेली असते.
असंच सुवेळाच्या माचीवरती सुद्धा ते मारुती लावला असावा. ज्यावेळी औरंगजेब स्वतः राजगडवरती चालून आला त्यावेळी त्यांनी पुण्यापासून राजगड पर्यंत येण्यासाठी 2 महिने काळ खाल्ला. ज्यावेळी तो स्वतः चालून आला त्यावेळी त्यांनी पूर्ण राजगडची नाकाबंदी केली. राजगडवरचे येणारे जाणारे वाहन पूर्ण रस्ते बंद केले आणि त्यांनी राजगड घेण्याचा प्रयत्न केला. तर राजगड घेण्याचा प्रयत्न हा सुवेळा बाजूने झाला अशी आपल्याला ऐतिहासिक नोंद सापडते. एक दिवस असा घडलं की औरंगजेबाने सुवेळेच्या समोरच्या बाजूला दमदमे उभारण्याचे प्रयत्न केले होते आणि ज्या दिवशी तोफांचा मारा करायचा होता त्या दिवशी स्वतः औरंगजेब त्या ठिकाणी येणार होता आणि तो येत असताना एक राजगडवरनी तोफेचा गोळा सुटला आणि तो तोफेचा गोळा औरंगजेबाच्या पालखी शेजारी येऊन पडला आणि औरंगजेबाची पालखी पडलेली सुद्धा नोंद आहे आणि औरंगजेब तिथं कोसळलेला सुद्धा नोंद आहे. म्हणजे एकंदरीत औरंगजेबाने राजगडच्या पाया सुद्धा पडलंय असं म्हणता येईल. तर ती कथा आहे. शेवटी कथा म्हणजे ऐतिहासिक नोंद पण सापडते. तर गुंजवणे बाजूला स्वतः औरंगजेब येऊन गेलेला आहे, राजगडला सुद्धा तो राहून गेलेला आहे. आपण तिथून माघारी फिरल्याच्या नंतरनी आपण बरेच जण एका ठिकाणी जायला विसरतो. ते ठिकाण म्हणजे काळेश्वरी बुरुज. काळ ईश्वरी म्हणजे यमाची आई, सूर्याची बायको म्हणजे काळेश्वरी. दक्षिण बाजूला बऱ्याचशाच गडांवरती दक्षिण बाजूला काळकाईचे ठाण, काळकाई देवी, काळेश्वरी अशी ठाणं बघायला भेटतात. असंच एक ठाण म्हणजे काळेश्वरी बुरुंज किंवा काळेश्वरी माचीवर पण बोललं गेलेलं आहे. तर आपण मगाशी जी सुवेळाची माची पाहताना सदर पाहिली, सदरेपासून आपण पुन्हा माघारी जर आपण काळेश्वरी बुरुंजाकडे चालत गेल्याच्या नंतरनी आपल्याला एक बंधारा लागतो. बंधारा असा की तो तलाव आहे एक छोटासा आणि त्या तलावाची बांधणी अशी आहे की त्याच्यावरती एक गोमुख सुद्धा कोरलेलं आहे. तर हा तलाव आहे. ह्या ठिकाणी गोमुख होतं असं म्हणणं आहे किंवा खालच्या बाजूने पाहिलं तर हे गाईचं तोंड आणि ही शिंग त्याच्यावरून पाणी पडतंय असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. तर त्या बंधाऱ्यावरती एक शिवलिंग आपल्याला छोट्या प्रमाणात बघायला भेटतं. तर हे छोटे शिवलिंग सुद्धा त्या बंधाऱ्यावरती आपल्याला आज बघायला भेटतं. राजगडच्या बंधाऱ्यापासून पुढे चालत गेल्याच्या नंतरनी आपल्याला एक छोटी द्रोणी म्हणजे एक छोटं भांड बघायला भेटतं. तर ते भांड म्हणजे त्या तलावातील पाणी डायरेक्ट हात न लावता ते त्या भांड्यात घेऊन वापरलं जात असावं किंवा जनावरांना प्राण्यांना पाणी दिलं जात असावं असं म्हणणं आहे. तिथून पुढे गेल्याच्या नंतरनी एक इतिहासामध्ये नोंद सापडते की रामेश्वर मंदिर किंवा मल्लिकार्जुन मंदिर. तर त्याचं ठाण म्हणजे त्याच ठिकाणी आहे. काळेश्वरी बुरुंजाच्या पुढील बाजूस जे भगीरथी तीर्थ आहे त्याच्या वरच्या बाजूला ते मल्लिकार्जुन मंदिर किंवा रामेश्वर मंदिर असा उल्लेख येतो. तर तिथून पुढं एक छोटीशी देवडी आहे. तर त्या देवडीमध्ये एक आपल्याला गणपती पाहायला दिसतो. तर बरेच जण म्हणतात की किल्ल्यावरती गणपती हे नंतरच्या काळात आलं, पण हा गणपती आहे तो शिवपूर्व काळातला आहे आणि हा गणपती आहे तो तांत्रिक गणपती आहे. तर तंत्रविद्या जे केले जायचे तर तंत्रविद्या करणाऱ्यांना तांत्रिक गणपती लागत असे. तर हा तांत्रिक गणपती कसा आहे तर ह्याच्यावरती वरच्या बाजूला तो नाग आहे आणि नाग हा तांत्रिकतेचे एक प्रतीक आहे आणि तो तांत्रिक गणपती आहे. तर त्या ठिकाणी अजून एक देवीची मूर्ती आहे. ही आतमध्ये तशीच एक मूर्ती आहे. तिथून पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला एक त्याच्याच शेजारी एक भगीरथी तीर्थ सापडतं म्हणजे एक बारवसारखं आहे. त्या ठिकाणी आतमध्ये उतरून गेल्याच्या नंतर आपल्याला आतमधल्या बाजूला काही गणपती पाहायला भेटतात. त्यातील हा एक गणपती, ही देवीची मूर्ती आहे. तिसरा गणपती जो की शिवपूर्व काळातलाच आहे आणि त्या ठिकाणी एक मूर्ती आहे. ही मूर्ती 2 मिनिटं सरळ करतो.
ही मूर्ती आहे त्या मूर्तीचं तोंड फोडलं गेलेलं आहे. तर काही इतिहासकारांचं मत आहे तो काळभैरव आहे, काही इतिहासकारांचं मत आहे तो मारुती आहे, आणि काही जण त्याला वीरभद्र म्हणून बोलतात. तर कोणाचं खरं आणि किती हे प्रत्येकाने अभ्यासूनच घ्यावं, कारण त्याचं पूर्णपणे तोंड फोडलेले आणि त्याच्या हातामध्ये हे भाल्यासारखं दिसतंय. हा भाला आहे, आणि काही इतिहासकार म्हणतात की इकडून खालून त्याची शेपटी इकडून वरती आली आहे, पण तसं ते वाटत नाही. असा तो वीरभद्र किंवा हे असावं. याच्याच समोरच्या बाजूला असे एक शिवलिंग आहे, ज्याच्यावरती एक शाळुंगा आणि 5 लिंग आहेत. आपण नेहमीप्रमाणे पाहतो की त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर अशा ठिकाणी पण असेच आपल्याला शिवलिंग बघायला भेटतात. तर एक ते तीर्थाचं महत्व म्हणजे एकंदरीत एकदा खाली बसलो असताना गुंजवण्यातील काही लोक म्हणत असायचे की राजगडावरती जसं त्र्यंबकेश्वरला नारायण नागबळी केला जायचा, तर तो राजगडावरती सुद्धा नारायण नागबळी केल्याची असं खालचे गावकरी सांगतात. त्याच्याच वरच्या बाजूला एक साधूची काय बोलतात एक मूर्ती आपल्याला बघायला भेटते. तर ह्याला साधूची मूर्ती काही जण बोलतात, तर काही बोलतात की ते शंकराचे मूर्ती आहे. त्याच्यानंतर ही एक मूर्ती तिथं आपल्याला दिसते. आता मध्यंतरी झालेल्या एका संवर्धनामध्ये एका ग्रुपने ती मूर्ती बाहेर काढली आणि ती आता आपल्याला बघायला भेटते. ह्या मूर्तीच्याच वरच्या बाजूला हा कर्पूर स्तंभ, जसं की आपण पद्मावती मंदिराच्या समोरच्या बाजूला एक कर्पूर स्तंभ आहे, तसाच तो हा कर्पूर स्तंभ आहे, ज्या ठिकाणी त्रिपुरा पौर्णिमेला तो कापूर पेटवला जायचा. आणि तसं पाहिलं तर राजगडावरचे जे जुनं ठाण आहे, राजगडावरती शिवपूर्व काळात जे जुनं ठाणं होतं त्याच्यामध्ये जर काही अवशेष होते तर हेच अवशेष ते असावेत. इथून आपण वरच्या बाजूला जर चालत गेलो तर त्या ठिकाणी एक शिवलिंग आणि एक नंदी आपल्याला पाहायला भेटतो. तर ही जागा एकंदरीत राजगडवरची स्मशानभूमी असावी. स्मशानभूमीत सहसा शंकराची मंदिरं बऱ्यापैकी असतात आणि त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची पद्धत आहे. तेवढ्यासाठी तिथे एक मोठा तलाव सुद्धा आहे पाण्यासाठी. तर ते पाणी डायरेक्ट न हात लावता बाजूला खडकामध्ये छोटी छोटी टाकी पण खोदलेली आहेत की त्यामध्ये आपण पाणी काढून ते वापरू शकतो. राजगडावरती ज्यावेळी कोण वारलं जायचं म्हणजे अंतकाल व्हायचा तर त्यांना अंत्यसंस्कार हे याच ठिकाणी केले जात असावेत. आणि राजगडची स्मशानभूमी ज्याला बोललं जातं तो हाच परिसर आहे. इथून ज्यावेळेस आपण खाली जातो त्यावेळेस काळेश्वरी बुरुजापाशी जातो आपण. काळेश्वरी बुरुजावरती जाताना आपल्याला एक पहिल्यांदा ज्यावेळी उतरून खाली जातो, उतरल्याच्या नंतर आपल्याला एक दरवाजा दिसतो. तर हाच तो दरवाजा जो की थोडासा बुजलेला आहे. आणि अजून एक दरवाजा दिसतो तो हा, जी की खाली जाऊन मळेगावात ती वाट उतरत असावी असं म्हणणं आहे. आणि राजगडवरती एक घटना घडली की छत्रपती शिवाजी महाराज सुरत लुटीस असताना शहाजी महाराजांचा अंतकाल झाला आणि त्यांची वार्ता घेऊन एक व्यक्ती राजगडास आला. त्यावेळी स्वतः जिजामाता सती जाण्याच्या तयारीला लागल्या आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे लोहगडावरती होते. छत्रपती शिवाजी महाराजांना समजल्याच्या नंतरून ते राजगडला आले आणि जिजामातेंनी त्यांना सांगितलं की शहाजी राजे तर वारलेले आहेत आणि मी सती जाणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी विनवणी केल्याच्या नंतरनी जिजामातेंनी ते पूर्ण पोस्टपोन केलं म्हणजे एकंदरीत सोडून दिलं. पण शास्त्रानुसार पती वारल्याच्या नंतरनी एक स्त्री ही सती जात असे. त्यामुळे आता काय करायचं ह्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी काही लोकांना विचारलं तर तेथील पुरोहितांनी सांगितलं की आपण प्रतिकात्मक
शहाजी महाराजांना अंत्यसंस्कार करू आणि त्याच्यावरती प्रतिकात्मक एक मूर्ती बनवून ती सती घालू. तर तो पूर्ण जो अंत्यसंस्काराचा जो भाग होता तो हा काळेश्वरी बुरुजावरती तो केला असावा. आणि त्या ठिकाणी एक नंदी आणि एक छोटी समाधी पण आपल्याला बघायला भेटते. आप्पा परब यांच्या मते ती समाधी ही शहाजीराजेंची समाधी आहे आणि त्याच ठिकाणी छोटं काळेश्वरीचं ठाणं सुद्धा आहे. ज्यावेळी तिथून आपण पुढं जातो त्यावेळी आपल्याला बालेकिल्ल्याकडे पाहिल्याच्या नंतरनी डाव्या हाताने आपण तटाने सरळ पुढे जातो तर त्या ठिकाणी एक दरवाजा लागतो. तो दरवाजातून आपण आतमध्ये पुढे पाहिल्याच्या नंतरनी पूर्ण दरी दिसते. तर हा दरवाजा म्हणजे गोमुखी बांधणीचा दरवाजा आहे, जेणेकरून एखादा शत्रू वरती आला तरी त्याला पूर्णपणे आतमध्ये घुसून न देण्याचा तो गोमुखी बांधणी असायची, जसं की रायगडला बांधणी आहे. पण ह्या दरवाजाचं प्रयोजन काय असावं आजपर्यंत समजलं नाहीये, पण काहीतरी कारण असावं. सेम हा दरवाजा आपल्याला यासारखी प्रतिकृती ही रायगडावरती आपल्याला वाघ दरवाजाला पाहायला भेटते, जो की दरवाजा पूर्ण आहे पण दरवाजातून पुढे गेल्याच्या नंतर मार्गच नाहीये. आणि ज्यावेळी पंत सचिवांनी भोर संस्थांनी ज्यावेळी राजगड मोगलांकडून घेतला असावा तर त्यावेळी चढाई ह्याच काळेश्वरी बाजूने झाली असावी, कारण ह्या बाजूला स्मशानभूमी असल्यामुळं जास्त राबता ह्या बाजूला असावा असं वाटत नाही. आणि हा दरवाजा पाहून ज्यावेळेस आपण पुढे निघतो हेच थोडंसं काळेश्वरी बुरुजामधील काही बुजलेल्या जागा आहेत, तिथं संशोधन होणं पण गरजेचं आहे आणि तिथल्या जागाचं संवर्धन होणं पण गरजेचं आहे. अशा बऱ्याचशाच जागा आहेत ज्या ठिकाणी संवर्धन होऊन आज नवीन आपल्याला इतिहास पण समजू शकेल किंवा नवीन इतिहास विज्ञान पण समजू शकेल, जे की छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडवरती अनुभवलेले. या ठिकाणावरून आपण पुढं पाहिल्याच्या नंतरून आपण सरळ संजीवनीकडे जातो. संजीवनीकडे जाताना आपण पूर्ण पद्मावती बाजूने न जाता बालेकिल्ल्याच्या पूर्ण दक्षिण बाजूला म्हणजे बालेकिल्ल्याच्या दक्षिण बाजूने एक छोटी पायवाट आहे, बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणाहून आपण जाऊ शकतो. त्या ठिकाणाहून आपण पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला एक त्याच वाटेवरती एक बालेकिल्ला ओलांडल्याच्या नंतर पद्मावतीला जाणारी एक वाट आणि सुवेळ्याला जाणारी एक सरळ एक वाट दिसते. तर त्या ठिकाणी काही अवशेष आहेत, तर ती एक चौकीची जागा असावी, जेणेकरून एखादा व्यक्ती जर चालत आलाय वरती गडावरती आलाय तर त्याला कुठल्या कामाने आलाय, कशासाठी आलाय आणि त्याला कुठं जायचंय आणि त्याची परमिशन किंवा काही आहे का त्याच्याकडं, तर ती पाहणं आणि चौकशी करणं त्या चौकीवरती होत असावं असं ते ठिकाण असावं. तिथून पुढे गेल्याच्या नंतर एक आपल्याला तट सरनोबताची सदर लागते. जसे की राजगडला तट सरनोबत म्हणजे सरनोबताच्या 3 सदरी होते आणि एक मेन सदर होती ती बालेकिल्ल्यावरची सदर ही छत्रपती स्वतः शिवाजी महाराज चालवत असायचे. तशीच एक ही होती सदर होती ती संजीवनीला आहे. तर ती संजीवनीची सदरचं अवशेष सध्याला आपल्याला असे पाहायला भेटतात. ही सदर संजीवनीवरच्या तट सरनोबताची सदर आहे. ह्याच्याच बाजूला समोरच्या बाजूला एक काही अवशेष सुद्धा होते ज्यामध्ये वृंदावन होते असं एका म्हणजे आप्पा परब यांनी लिहून ठेवलेले की त्या ठिकाणी एक वृंदावन सुद्धा होतं. त्याच्याच डाव्या बाजूला काही घरटी होती, घरटी किंवा राहण्याची सोय, एकंदरीत शिपायांना राहण्याची सोय त्या ठिकाणी होत असे. ज्यावेळी सदरीच्या शेजाराच्या आसपास जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला पाण्याची व्यवस्था बघायला नाही भेटत, पण आपण त्याच ठिकाणी सदरेपासून डाव्या हाताला खालच्या बाजूला उतरून गेल्याच्या नंतरनी आपल्याला काही टाक्यांचे अवशेष दिसतात, जे की बंधारा टाकेत, जे की तटाला सोडून आतमध्ये खोदली गेलेली टाकेत. ज्यावेळी सुवेळेचं बांधकाम केलं असावं तर त्या ठिकाणी जो लागलेला दगड आहे तर तो याच ठिकाणाने काढला असावा आणि मध्ये बंधारा बांधून त्या ठिकाणी पाणी साठवण्याची सोय केली असावी, जेणेकरून त्या साठवलेल्या पाण्याचा आयब तटाला होऊ नये म्हणून मध्ये बंधारा बांधला असावा असं म्हणणं आहे. पुढे गेल्याच्या नंतरनी आपल्याला एक पहिल्यांदा झुंजार बुरुज लागतो.
झुंजार बुरुजाच्या वरच्या बाजूला थोडासा एक चोरवाट म्हणता येईल ती की शिवपट्टणम गावी म्हणजे पाली गावी जाणारा पण एक मार्ग आहे जो की डायरेक्ट संजीवनीला येत होता. त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर हा आपल्याला एक मोठा बुरुज दिसतो, हा झुंजार बुरुज. ह्या बुरुजाच्या सुरुवातीला एक टाक आहे आणि टाक्याच्या पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला एक बुरुज दिसतो, एक बांधकाम दिसते, एक खोली दिसते, पण खोलीला जायला पूर्णपणे वाट दिसत नाही आपल्याला. तर त्याची वाट अशी होती की त्याला वरून उतरलं जायचं, म्हणजे छपरासारखं बांधलं असावं आणि त्यातून वरून उतरलं जात असावं. बरेच जण म्हणतात की राजगड फिरलो पण दारू कोठार बघायला नाही भेटलं. जे दारू कोठार होते तर ते तुम्ही नाहीत असं बोललं, पण राजगडचं दारू कोठार कुठं असावं तर ह्या बुरुजाच्या आतमध्ये ते दारू कोठार असावं. कारण दारू कोठार अशा ठिकाणी असावं की त्या ठिकाणी कोणतीही वास्तू नसावी, शत्रूच्या सहजासहजी निदर्शनास न येणारे अशा ठिकाणी दारू कोठार असावी. पावसाळ्यात किंवा एकंदरीत 40 ते 45 दिवसाच्या नंतरनी जी साठवलेली दारू आहे तर ती दारू पुन्हा आपल्याला वाळवावी लागायची, तिला ऊन द्यावं लागायचं. असं ते दारू वाळवण्यासाठी पूर्ण परिसर आहे. आणि दारू कोठाराच्या शेजारी जवळच्या बाजूला एक छोटं टाकं पण आहे, जेणेकरून छोट्या प्रमाणात जर आग लागली तर ती विझवण्यासाठी जवळच पाणी असावं म्हणून ते टाकं सुद्धा आहे. आणि ज्या ठिकाणी दारू कोठार असतं तर त्या ठिकाणी काही ठराविक झाडं सुद्धा लावली जातात. तिथून खाली आल्याच्या नंतर आपल्याला अजून एक बुरुज लागतो जो की दुसरा बुरुज झुंजार बुरुज बोललं जातं, जेणेकरून ह्याच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला दरवाजे पाहायला भेटतात. एकंदरीत सुरुवातीला म्हणजे शेवटच्या टोकाला संजीवनीच्या की राजगड जर त्या बाजूने पडला तर सहजासहजी शत्रूला वरती जाता न यावे म्हणून मध्ये मध्ये असे दरवाजे आणि बुरुज बांधून ठेवलेले आहेत. तिथून पुढे गेल्याच्या नंतर खालच्या बाजूला एक आळ दरवाजा लागतो. आळ दरवाजा हा भूतुंडे गावाकडे उतरला जातो की बऱ्याच वेळा आपण राजगड तोरणा ट्रेक करतो तर हा ट्रेक करताना आपल्याला जो मार्ग लागतो तर हाच तो मार्ग जो की आळ दरवाजाचा आहे. आणि आळ दरवाजाचा इतिहास असं सांगायला जातं की ज्यावेळी तानाजी मालुसरेंचा देह उंबरठ गावी नेला गेला तर तो हाच आळ दरवाजा ज्या मार्गे तो उंबरठ गावी गेला. आणि आळ दरवाजावरती आपल्याला एक शिल्प पाहायला भेटतं. तर हे शिल्प आहे, ह्या शिल्पामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक छोटं हरिण आहे आणि हरणाच्या वरती पाय देऊन असे 2 वाघ उभे आहेत. तर ते वाघ म्हणजे ते एक प्रतीक कशाचं असावं तर हे हरिण म्हणजे विजयनगरचं साम्राज्य ज्याचं की निशाणी होती मृग म्हणजे हरिण, आणि जे वाघ आहेत तर ते 2 वाघ म्हणजे शाह्यांचं प्रतीक, एक आदिलशहाचं प्रतीक आणि एक निजामशहाचं प्रतीक आहे. आणि त्या निजामशहांनी त्या दोन्ही शाह्यांनी विजयनगरचं साम्राज्य हे दडपले गेलेले आहे. आणि चित्रशेखावलीत एक नोंद सापडते की ह्या किल्ल्याला शहामृग पर्वत म्हणून उल्लेख येतो. तर शहा आणि मृग म्हणजे शहामृग असा तो उल्लेख असावा असं काही लोकांचं मत आहे. इथून पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला अजून तटामध्ये हे शरभ शिल्प आहे. मागाशी तुम्हाला गुंजवणे दरवाजावरती जे शरभ शिल्प सांगितलं तर तसंच हे पण शरभ शिल्प आहे. याच्या पायामधले हत्ती तुम्हाला स्पष्ट दिसतील आणि त्याच्या पुढच्या पायामध्ये मोठा हत्ती आहे. ज्यावेळी संजीवनी बाजूने चालत जातो त्यावेळेस डाव्या हाताला आपल्याला एक मारुती दिसतो. गडावरती मारुतीची ठाणं बऱ्याच प्रमाणात आहे, त्यातील हा मारुती. ज्यावेळी आपण शेवटच्या टोकाला संजीवनीच्या पोचतो तर त्या ठिकाणावरून आपल्याला स्पष्टपणे रायगड लिंगाणा स्पष्टपणे दिसतो. जर रायगडचं दर्शन किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला सगळ्यात चांगली जागा म्हटलं तर ही संजीवनी माची असावी, ज्या ठिकाणी आपल्याला रायगडचं दर्शन दिसतं, लिंगाणा दिसतो, खालच्या बाजूला आपल्याला कावळागड दिसतो, रायरेश्वरचं पठार दिसतं, असे बरेचसे जागा दिसतात. आणि त्याच बाजूने खालच्या बाजूने आपण सरळ तोरण्याला चालत जातो तर त्या खालच्या बाजूला तटाच्या खालच्या बाजूला सुद्धा काही
एकंदरीत घरट्यांचे अवशेष म्हणजे घरांचे अवशेष आपल्याला दिसतात. तर राजगडच्या राहाळात जे व्यक्ती राहत असावेत किंवा तटाखाली जे पहारेकरी असावेत तर त्यांची ती राहण्याची सोय असावी किंवा संध्याकाळच्या दिवस मावळ्याच्या नंतरनी जे गडाचे दरवाजे बंद केले जात असावेत तर त्यावेळी गडाच्या दिशेने आलेल्या लोकांसाठी राहण्याची व्यवस्था ही त्या ठिकाणी केली जात असावी असं प्रथमतः निदर्शनास येतं. सुवेळावर संजीवनीवरती आपल्याला अजून एक शिल्प दिसतं जे की काही लोकांचं व्याघ्रशिल्प म्हणून बोलतात तर काही लोक त्याला मगर शिल्प म्हणून बोलतात. तर ते असं शिल्प आपल्याला तटामध्ये दिसतं. तर ह्या शिल्पाच्या वरच्या बाजूला एक खोल दिसतंय. तर त्या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे दिवटी किंवा ज्योत पेटवलेली तुम्ही लावू शकत होता. म्हणजे संध्याकाळच्या पहारी जो दिवटा म्हणजे एकंदरीत मशाल घेऊन जाणारा व्यक्ती आहे तर त्यांनी तिथं ती लावली जावी आणि तिथून लक्ष ठेवण्यासाठी हात मोकळे करून उभं राहण्यासाठी ती जागा बऱ्यापैकी आहे. या बाजूला आपल्याला चिलखती बुरुंज पण आपल्याला बऱ्या प्रमाणात बघायला भेटतात. चिलखती बुरुंज ही शिवनिर्मित बांधणीच दिसते. जसं की प्रतापगडावरती पण आपल्याला एक छोट्या प्रमाणात चिलखती बुरुंज दिसतो. पण प्रथम चिलखती बुरुंज हा राजगडवरतीच बांधला गेला आणि ज्यामधून तुम्ही पूर्णपणे आतमधल्या बाजूने पूर्णपणे तुम्ही फिरू पण शकता असा तो चिलखती बुरुंज आहे. बऱ्याच वेळा असं होतं की संध्याकाळ होते आणि आपण माघारी जायला निघतो. माघारी जाऊन आपण पद्मावतीला राहतो आणि सकाळच्या पारी ज्यावेळेस तुम्ही बालेकिल्ला पाहायला सुरुवात करता तर बालेकिल्ला ज्यावेळेस सकाळच्या पारी म्हणजे सूर्योदय होताना ज्यावेळी तुम्ही महाद्वारात असाल तर बालेकिल्ल्यावरून जो सूर्योदयाचा नजारा बघायला भेटतो तो कुठंच बघायला भेटत नसावा असं मला पण वाटतं. तर ज्या ठिकाणी आपण पद्मावती मंदिरातून पुढं चालत सदरेपर्यंत येतो पुन्हा एकदा सकाळच्या प्रहरी त्या ठिकाणी आपण बालेकिल्ल्याच्या दिशेने चालायला सुरुवात करतो. तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पहिल्यांदा एक चौकी पाहायला लागतो. तर बालेकिल्ल्याला सहसा प्रत्येक व्यक्तीला जायला परमिशन नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे ठराविक सरदार असायचे आणि जे ठराविक मंडळी असायचे त्यांनाच फक्त वरती जायला परमिशन असावी. ज्यांच्याकडं परमिशन आहे त्यांनाच ते वरती सोडलं जायचं आणि राज्याची जागा राहण्याची जागा म्हटल्याच्या नंतर ती सिक्युअर पाहिजे. तर पहिल्यांदा जे आपल्याला आडवी भिंत लागते त्या ठिकाणी एक दरवाजा होता. तिथं पहारेकरी असायचे ते चौकशी करायचे. तिथून पुढे गेल्याच्या नंतरनी आपल्याला ज्या ठिकाणी पायऱ्या लागतात त्या पायऱ्याच्या ठिकाणी एका खडकाला भगवा कलर दिलेला बऱ्यापैकी दिसतो किंवा काही जण राजगडच्या बालेकिल्ल्याला जाताना त्या ठिकाणी अंडर रोट वगैरे ते ठेवलेलं पण बऱ्याच प्रमाणात दिसतं. तर ते का ठेवलेलं असावं तर राजगडवरती म्हणजे बरेच जण म्हणतात की हिंदू धर्मात बळी देण्याची प्रथा आहे आणि ती होती. तसंच राजगडावरती सुद्धा बळी दिलेली नोंद आहे. जसं की दसऱ्याच्या काळात रेडा मारलेली सुद्धा नोंद आहे आणि 12 बकरी राजगड किल्ल्यासाठी वेगवेगळ्या देवांना बळी दिलेली नोंद आहे. तर हा रेडा बळी देण्याची जागा म्हणजे ते ठाणं होतं. तर ते ठाणं म्हणजे रेडजाईचं ठाणं. जी की देवी होती रेडजाई नावाची तिला तो बळीचा निवद दिला जायचा. आणि ज्यावेळी आपण गुंजोने बाजूने याल तुम्ही तर गुंजोने बाजूला खालच्या बाजूला एक सुवेळा हॉटेल आहे आणि ते आहे राहुल बांदल सरांचं. तर ते बांदल म्हणजे राजगडावरती जे बांदल घराणं होतं तर त्यातीलच एक घराणं असावं त्या सरांचं म्हणणं आहे. तर त्यांच्याकडे एक तलवार आहे जी की राजगडावरती जे रेड्याचा बळी दिला जायचा तर ती तलवार त्यांच्याकडं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी ती दाखवली पण आहे. जी की मराठा तोफ ह्या प्रकारात मोडली जाते. त्यांच्याकडे बरीचशी शस्त्र आहेत. जर तुम्ही त्यांच्या तिथं गेला आणि त्यांना दाखवा बोलला तर ते अवश्य दाखवतात. आणि जर महाराष्ट्रात म्हणजे बऱ्याच ठिकाणी संग्रहालयात जातो आणि आपल्याला शस्त्रांना हात लावायला भेटत नाही तर राहुल बांदल सरांना जर आपण रिक्वेस्ट केली तर ते नक्की आपल्याला ते करून देतात आणि त्यांच्याकडं पूर्ण अखंड असं चिलखत पण आहे आणि ते सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं.
आपल्याकडं सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जो पायाचा ठसा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पायाचा ठसा बोललं गेलेला आहे, त्या पायाच्या ठसाची प्रतिकृती पण आपल्याला त्या हॉटेलमध्ये ते दाखवतात. त्यामुळं त्यांच्याकडे जाणं आणि ते पाहणं आपल्याला पण खूप भाग्याचं आहे. बऱ्याच प्रमाणात लोक गुंजोने बाजून येतात, तर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन ती शस्त्र वगैरे ती पाहिली जायची. तर त्या ठिकाणी त्यांच्याकडे रेडजाईचा बळी दिलेली तलवार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर रेडजाईच्या ठाणापासून जर आपण वरती गेलो तर आपल्याला दुसरा एक दरवाजा लागतो. त्या ठिकाणी ही चौकशी व्हायची. रेडजाईच्या ठाणापासून तुम्ही डाव्या हाताला डायरेक्ट सुवेळा माचीकडे पण जाऊ शकता, पण तुम्ही बालेकिल्ल्याकडे गेला तर वरच्या बाजूला तुम्हाला दुसरं ठाणं चौकी पहारा लागतो. त्या ठिकाणीही द्वारपाल असायचे, चौकशी व्हायची आणि त्या ठिकाणाहून वरती जायचं. तर जास्त करून बालेकिल्ल्याकडे सहसा कोणी येत नसावं, पण पहारेकरांनी किती वेळ नाही म्हणता येणार, पण दरवाज्यात थांबण्यासाठी एक देवडी किंवा एक गुहा त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. तर हीच ती गुहा जी की कातळात कोरलेली आहे आणि ह्याच्याच या बाजूला थोडंसं तो दरवाजा आपल्याला अनामिक दरवाजा थोडासा पाहायला भेटतो. ज्यावेळी इथून आपण पुढे चालायला सुरुवात करतो तर आपल्याला ज्यावेळी पूर्ण वरती पोहोचतो त्यावेळेस आपल्याला राजगडच्या दरवाज्याचं दर्शन होतं. एकंदरीत राजगडचा दरवाजा, बालेकिल्ल्याचा दरवाजा हा किती भाग्यवान असावा की छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याला पदस्पर्श झाला असा तो दरवाजा आहे. तर हा दरवाजा हा पंचकोनी आणि जर वरून पाहिला तर तो अष्टकोनी असावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बऱ्याचशाच धोरणांमध्ये 8 हा आकडा बऱ्याच येतो, अष्टराज्ञी, अष्टकोनी. तर त्यातील हा अष्टकोनी दरवाजा असावा असं मत येतं. तर या दरवाज्यात वरती गेल्याच्या नंतरनी आपल्याला एक वरती जाऊन आपण थोडंसं पाहिलं तर राजगडच्या दरवाज्यावरती बरीचशीच नक्षी किंवा शिल्प आपल्याला बघायला भेटतात, ज्या ठिकाणी कमळपुष्प वगैरे जे की सरस्वतीचं प्रतीक आहे असं बोललं जातं. आणि अजून एक सांगायचं म्हणजे ज्यावेळी स्वतः अफजल खान स्वराज्यावरती चालून आला, हा अफजल खान म्हणजे खूप मोठा सैतान टाईप होता, ज्याने शहाजी महाराजांना कैद केलं, बऱ्याचशा म्हणजे तुळजाभवानीची विटंबना केली. त्यामुळं जिजामातेंचा रोष सुद्धा त्याच्यावरती होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला प्रतापगडी बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी त्याला मारलं आणि त्या ठिकाणी कबर बांधली. आणि कुठल्या बकरकाराने किंवा कोणी त्या ठिकाणी एक पुस्तकात लिहिलं जातं की माणूस मेला वैर संपलं, पण असं न होता जर इतिहासाची नोंद पाहिली तर आपल्याकडे अजून एक नोंद सापडते की संभाजी कावजी कोंडळकर यांनी अफजल खानाचं मुंडकं काढलं. तर हे मुंडकं नंतर कुठं गेलं तर ह्याबाबत जेदेकारनी असं सांगतं की ती मुंडकं हे राजगडी आणलं गेलं आणि ते मुंडकं जिजामातेंना दाखवलं गेलं आणि ते बऱ्याच काळ हे राजगडच्या बालेकिल्ल्याच्या महादरवाजामध्ये ते होतं, पिंजऱ्यात कोंडून होतं आणि ते नंतरनी तिथेच कुठेतरी चिरून टाकलं असं जेदेकारने त्याची नोंद सापडते. तर असं ते ठाणे अफजल खानाला तर मारलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि पूर्ण त्याच्यावरती वचकही बसवला. असं ते राजगडच्या बालेकिल्ल्यातील थोडाफार इतिहास आहे. तिथून वरती गेल्याच्या नंतरनी आपल्याला समोरच्या बाजूला एक मंदिर दिसतं, जे मंदिर आहे जननी देवीचं. जननीची मंदिरं ही बऱ्यापैकी राहळात आपल्याला बघायला भेटतात, तसेच गडावरतीही बघायला भेटतात. ती जननीचं मंदिर, जननीचं मूर्ती तरी सध्याला नाहीये, पण एक तांदळा स्वरूपात असं तिथं पूजलं जातं. आतमध्ये बरेच जण जात नाहीत, पण जाऊन पाहावं असं ते मंदिर आहे. तिथून वरती गेल्याच्या नंतरनी आपल्याला एक चंद्राकार तळ सुद्धा लागतं. चंद्राकार तळ जे की चंद्राच्या कोरीप्रमाणे ते टाक आहे. तर त्या तळ्याच्या बाजूने टोटल 9 टाके आहेत, तळी आहेत, जी की वेगवेगळी आहेत. असं बोललं जातं की भांड्याच्या आवाजाने तळी
लयास जातात, म्हणजे फुटतात किंवा त्यातलं पाणी हलतं, पाणी निघून जातं. त्याच्यामुळे त्याला बंधारे बांधून वेगवेगळे बांधले केले जातात आणि एका टाक्याचं पाणी जरी खराब झालं तर दुसऱ्या टाक्यातलं वापरता येत असावं. हे उन्हाळ्यातला एक फोटो आहे, जे की तळ्याच्या खालच्या बाजूला ज्यावेळी तळ्यातलं पाणी आटतं त्यावेळी पाणी ज्यावेळेस आटल्याच्या नंतर पाणी खराब होण्याची शक्यता जास्त असते. तर त्या तळ्याच्या आतमध्ये स्वतः छोटी छोटी एक कप्पे बनवून ते तळ्यातील पाणी डिवाइड केलेलं आपल्याला बघायला भेटतं. तर असं ते टाक आहे. तिथून पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला एक हे मंदिर दिसतंय. हे मंदिर आहे ब्रह्मर्षी ऋषींचं मंदिर. राजगडला ब्रह्मर्षी ऋषींचा ठाणं बोललं जातं. राजगडची टोटल एक 17 ते 18 नाव आहेत. तर राजगड ज्यावेळेस पहिल्यांदा उदयास आला तर एक त्या ठिकाणी गुरुकुल पद्धत चालू असावी, ज्या ठिकाणी ब्रह्मर्षी ऋषी हे त्या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यांची पत्नी म्हणजे पद्मावती देवी, जिचं खाली पद्मावतीला ठाण आहे. आणि आपल्या इकडे एक पुराणात एक उल्लेख येतो की ब्रह्मर्षी ज्यावेळी इंद्रनील पर्वताला एक यज्ञ करायचा होता, त्या ठिकाणी ब्रह्मर्षी ऋषींची त्या ठिकाणी गरज होती. त्यावेळेस 5 पांडवांपैकी एक राजगडला आलेली नोंद आहे, म्हणजे अर्जुन या ठिकाणी आला असावा. म्हणजे राजगडचं महत्व म्हटलं तर हे पौराणिक कालापासून येतं की ज्या ठिकाणी राजगडवरती अर्जुन आलाय. जसं की गुंजोने बाजूला एक चिलमीचा खडा आहे, जो की अर्जुनाच्या चिलमीतला असावा असं काही लोकांचं, म्हणजे तिथल्या लोकांचं मत आहे. असं तो चिलमीचा खडा आहे. असा वेगवेगळा इतिहास आपण तिथं बघायला भेटतो. तर त्यातील हे मंदिर जर पाहिलं तर आतमध्ये आपल्याला एक शिवलिंग पाहायला भेटतं. पण ते शिवलिंग फार जुने असं नाही वाटत. त्या ठिकाणी ब्रह्मर्षी ऋषींची एखादी मूर्ती किंवा दुसरं काय असावं असं म्हणणं आहे. ब्रह्मर्षी म्हणजे ब्रह्माचा एक अवतार असं पण बोललं जातं. तर जर आपण पाहिलं तर हे मंदिर आहे ना, तर हे 9 टाक्यांवरती, 9 टाक्यातील एका टाकीवरती बांधलेलं मंदिर आहे. हे तुम्हाला पाहण्यासाठी मंदिराच्या पूर्ण पाठीमागे जायला लागतं आणि त्या पाठीमागून जर आपण पाहिलं तर हे पूर्ण मंदिर आहे, ते पूर्ण एका टाकीवरती बांधलेलं मंदिर आहे. असंच ते मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागल्या बाजूला जे काही बांधकाम दिसतं, जे की छोट्या छोट्या खोल्या आहेत आणि त्यात पुरातत्व खात्याने जी पाटी लावली आहे ती म्हणजे बाजारपेठ. आता ते हास्यास्पद आहे, कारण राजगडवरच्या बालेकिल्ल्यावरती म्हणजे राजधानीच्या बालेकिल्ल्यावरती सहजासहजी कोणाला यायला परमिशन नसायची आणि त्यातली त्यात बालेकिल्ल्यावरती बाजारपेठ असूच शकत नाही. तर राजगडच्या बालेकिल्ल्यावरती ज्या राण्या आणि जे सेवक किंवा पहारेकरी असायचे तर त्यांच्या राहण्याची सोय या ठिकाणी ह्या छोट्या खोलींमध्ये असावी असं मत येतं. तिथून पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला एक उत्तरेकडील बुरुंज आपल्याला पाहायला भेटतो, जो की पूर्ण आपल्याला त्या ठिकाणाहून पद्मावती माची आपल्याला बघायला भेटते. पद्मावती माची बघायला भेटते. हे थोडासा साईड व्ह्यू आहे, साईडने काढलेला आहे. पूर्णपणे पद्मावती माची पाहायला भेटते. तर या ठिकाणी अजून एक पाहायला भेटतं की या ठिकाणी एक छोटासा दरवाजा आपल्याला पाहायला भेटतो. राजगड मगाशी तुम्ही ज्या मार्गे मी तुम्हाला महादरवाज्यातनं आणलं तर त्या ठिकाणी फक्त पुरुष लोक राजगडावरती येत असावेत. आणि कसं होतं की आपल्या त्या काळात सुद्धा आपण जर पाहिलं तर महिलांना पडद्याआड म्हणजे एकंदरीत सदरेवरती किंवा समोरच्या बाजूला यायला परमिशन नसायची. तर सहसा महिला व दासी लोक तर ते या मार्गे येत असावेत. तर या ठिकाणाहून जर आपण खाली उतरलो तर तो पूर्ण कड्याचा आता सध्याला प्रसंग झालेला आहे, कड्याचा तो पूर्ण भाग झालेला आहे. तर त्या कड्यावरून रॅपल करून जर आपण खाली उतरलो तर आपल्याला त्या ठिकाणी एक गुहा पण आपल्याला पाहायला भेटते, जे की ब्रह्मर्षी ऋषींची उपासक गुहा आहे असं आप्पा परब यांनी सांगितले. पण ती पाहायला पण आपल्याला भेटते. गोनीदा असू द्या किंवा एकंदरीत 30 वर्षाच्या काळाच्या आधी त्या मार्गे येणारे लोकांनी पण ती पाहिलेली आहे असे म्हणतात. स्वतः आपण जाऊन आलेलो आहे त्या ठिकाणी, आपण सुद्धा जाऊ शकतो. असं काही एवढं अवघड नाहीये, सोपं आहे. फक्त दोर वगैरे असावं सेफ्टीसाठी, अशी ती जागा आहे.
तिथून आपण वरच्या बाजूला जर चालत आलो तर आपल्याला संजीवनी बाजूचा एक संरक्षक घोडा, एक संरक्षक बुरुज आपल्याला पाहायला भेटतो, ज्या बुरुजावरनी तुम्ही पूर्ण संजीवनी माची पाहू शकता. संजीवनीवरती येणारा जाणाऱ्यावर पूर्णपणे लक्ष ठेवू शकता, असं ते ठिकाण आहे. त्या ठिकाणावरून आपण डाव्या हाताला म्हणजे मेन बालेकिल्ल्याच्या उंचवट्यावरती जाण्याचा प्रयत्न केला, म्हणजे चालत येत असतो. तर त्या ठिकाणावरून येताना डाव्या हाताला राणीवशाचे अवशेष दिसतात, जसं की आपल्याला रायगडावरती सुद्धा ते अवशेष पाहायला भेटतात. तसेच सेम राणीवशाचे अवशेष आहेत थोडेफार. आणि त्याच्या समोरच्या बाजूला दास्यांची खोलीची व्यवस्था आहे, छोट्या छोट्या दास्यांच्या खोल्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. तिथून ज्यावेळी आपण वरती येतो तर त्या ठिकाणी आपल्याला ज्यावेळी तलाव सोडून म्हणजे राणीवसा सोडल्याच्या नंतर पुढच्या बाजूला एक छोटा तलाव आहे, तलावाच्या नंतर आपण उंचवट्यावरती येतो. त्या ठिकाणी आपल्याला एक चुली दिसतात. तर त्या चुली म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे की ते स्वयंपाकगृह असावं, पण त्याच्या शेजारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज राहत असणारा एक छोटा शयनगृह आहे, म्हणजे एकंदरीत छोटा वाडा सुद्धा आहे. तर एवढ्या जवळ ते स्वयंपाकगृह असावं असं वाटत नाही. तर ते चुलींचं काय प्रयोजन असावं ह्याबाबत सुद्धा आजपर्यंत अभ्यास झालेला नाही, तो व्हावा असं माझं तरी मत येतं. तर तिथून पुढे आल्याच्या नंतर एक आपल्याला जागा भेटते आणि त्या ठिकाणी आपल्याला पाटी भेटते, ज्या पाटीवरती राजवाड्याचे अवशेष असे लिहिलेले. एकंदरीत जर पाहिलं की स्वराज्याचा राजा आहे आणि त्या राजाचा वाडा केवढा असावा, तर तो एवढा छोटा वाडा आहे राजगडवरचा की एकंदरीत फक्त त्याला 2 खोल्या आहेत, असा तो वाडा आहे. तर ह्या ठिकाणी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज राहत असावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं बराचसाच काळ काढलेला आहे, म्हणजे ज्यावेळी राजधानी होती आणि छत्रपती शिवाजी महाराज राजगडावरती असावेत त्यावेळी ते ह्याच ठिकाणी असावेत, असं ते अवशेष आहेत. इथून पुढे आल्याच्या नंतर आपल्याला एक दिवाणे खासची इमारत पाहायला भेटते. ही दिवाणे खास म्हणजे स्वराज्याचा कारभार जो चालला जायचा, महत्वाच्या मोहिमा व्हायच्या, सरदारांची मसलत व्हायची, सरदारांचं येणं जाणं किंवा गुप्त बैठका डायरेक्ट स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांशी बोललं जायचं. तर हे दिवाणे खास फक्त खास लोकांसाठीच ते दिवाणे खास असावेत. आपल्याकडे एक कथा म्हणजे एक इतिहास घडला, जसं की अफजल खान ज्यावेळी चालून आला त्यावेळेस त्यांनी खालच्या राहाळातील देशमुखांना पत्र लिहिली. त्या पत्रांमध्ये एका ठिकाणी ते एक पत्र कान्होजी जेधेंना गेलं. कान्होजी जेधे हे शहाजी राजांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या चांगले निकटवर्गीय होते, म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सदैवी पाठीशी असायचे. तर त्यातील कान्होजी बाबा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे एक जवळचे संबंध, खूप चांगले संबंध होते. तर ज्यावेळी औरंगजेबाचं फरमान आलं, अफजल खानाचं फरमान आलं कान्होजी जेधेंना, तर ते स्वतः मुलाबाळांसहित राजगडावरती आले आणि त्यांच्या म्हणजे त्या इतिहासानुसार जे की जेधेंनी वतनावरती पाणी सोडलं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी वतनावरती पाणी सोडलं, तर ते हेच ठिकाण. तर असे दिवाणे खासची एक इतिहास आहे. सुरत लुटेचा जो प्लॅन, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली सुरत लुटली त्यावेळेस बहिर्जी बाबा त्या ठिकाणी आले, बहिर्जी बाबा नाही त्या ठिकाणी आले. तर महाराजांनी त्यांना बोलून दाखवलं की स्वराज्यात आत्ता तंगी आहे, तर काय करावं. तर असं काय घडलं की पूर्ण प्लॅन ह्याच ठिकाणी बहिर्जी बाबांनी दुसऱ्या क्षणाला छत्रपती शिवाजी महाराजांना तो दाखवला, असं तो दिवाणी खास आहे. ह्याच्या पुढच्या साईडला थोडीशी फडाची जागा आहे, फडाची सुद्धा जागा आहे. आणि इथूनच डाव्या बाजूला एक इमारत आहे. काही काळापूर्वी तिथं एक दारू कोठार असं पाटी होती, पण जर पाहिलं तर ती दारू कोठार मगाशी सांगितल्याप्रमाणे दारू कोठार खोटं असावं असं आज्ञापत्रकात छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगून ठेवलेले. त्यामुळे ते दारू कोठार नाही, पण मध्यंतरीच्या काळात म्हणजे 1986च्या काळात
त्या परिसरात उत्खनन झालं त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी उत्खननामध्ये एक नक्षीदार झाकणी म्हणजे चांदीची झाकणी आणि एक तबक सापडलं. तर त्या ठिकाणी ते सापडण्याचा उद्देश म्हणजे ते ठिकाण एकंदरीत खजिनागृह असावं, म्हणजे रत्नशाळा, स्वराज्याचा जो खजिना आहे तो तिथं राहत असावा असं एक मत येतं. आणि त्याच्या पुढच्या बाजूला दोन मोठी होल दिसतात. त्या होलात प्रत्येकाला मोह होतं की त्या ठिकाणी जाऊन आपण फोटो काढावा असं ते. आणि प्रत्येक जो राजगडावरती जातो तो बऱ्यापैकी या ठिकाणी जाऊन तो फोटो काढतो. पण एका इतिहासाच्या नोंदीमध्ये तर ते ठिकाणाची नोंद पाहिली तर त्या ठिकाणी शौचकूपाची एक नोंद येते. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही एक फोटो काढता तर ते शौचकूपाचं ठिकाण आहे. आणि त्याच्या समोरच्या बाजूला जी एक वास्तू दिसते तर ती वास्तू म्हणजे दप्तरखाना होता. स्वराज्याची जी दप्तरखाना होता, दप्तरातील कागद असावेत. तर ते दप्तरातील कागद म्हणजे एकंदरीत पत्र, जरी फरमानं पत्र जायची तर त्यातील एक प्रत ही स्वतः राजाकडे राहिली जायची. तर ते पत्र वगैरे किंवा मॅप्स असावेत असं बऱ्याचशाच गोष्टी त्या ठिकाणी राजगडावरती होत्या. आणि त्यांची ठेवणीची जागा ही बालेकिल्ल्यावरती सुरक्षित असावी असं येतं. आणि तिथून खाली उतरल्याच्या नंतरनी आपण ज्यावेळेस खाली उतरतो त्यावेळेस सुवेळ्याचा एक संरक्षक घोडा आपल्याला पाहायला भेटतो. हा संरक्षक घोडा असा होता की सुवेळ्याच्या बाजूने जरी कोणतीही हालचाल झाली किंवा कोणी व्यक्ती येत असेल तर ह्या संरक्षक घोड्यावरून तो पूर्ण परिसर आपल्याला पाहायला भेटायचा. असा आता पूर्ण राजगड आहे. तसं पाहिलं तर राजगड खूप मोठा आहे आणि 1.5 तासात सांगणं शक्य नाहीये. कारण राजगडवरती जर पाहिलं तर मीच म्हणजे आम्ही नोंदी केल्यानुसार राजगडवरती किमान 210 जागा आहेत ज्यांना वेगवेगळा इतिहास आणि वेगवेगळी ठिकाणं, वेगवेगळे अवशेष आहेत. असं 110 ठिकाणं राजगडवरती आहेत. असाच हा राजगड ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा गड, गडांचा राजा आणि राजांचा गड म्हटलं गेलं, तो राजगड गेले कित्येक वर्ष झालं मी राजगडची वारी करत आहे. माझ्याबरोबर बरेच मित्रमंडळी सुद्धा असतात, ते सुद्धा मला मदत करतात. आणि सध्याला राजगड परिवार म्हणून एक परिवार आहे. दुर्गमावळा प्रतिष्ठानचे काही मंडळी सुद्धा त्या परिवारात येतात. म्हणजे राजगडवरती जी दीपमहोत्सव आम्ही साजरा करतो, दिवाळीच्या आदल्या दिवशी जे दीपमहोत्सव आपण साजरा करतो तो पद्मावती देवीला राजगड परिवाराच्या वतीने आपण आयोजित करतो. ह्याला कोणत्याही ग्रुपचा किंवा संघटनेचा पाठिंबा न म्हणता येणार भाग नसतो. आपण फक्त राजगड प्रेमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा राजगड, पहिल्या राजधानीचा राजगड म्हणून एक दिवा राजगडासाठी ह्या अंतर्गत आपण राजगडवरती येऊन राजगडाला दीपांनी उजळून टाकतो. जसं की आपण आपलं घर दिव्यांनी उजळून टाकतो तसंच राजगडचं पण आपलं एक घरच, एक राजधानी आपली राजगड आहे असं त्या ठिकाणी करतो. तरी पण राजगड खूप राहून गेला. जरी परतच्या कधी काळात स्वतःहून ज्यावेळी तुम्ही राजगडला याल त्यावेळेस जर मी अवेलेबल असेल तर मी नक्की तिथे येईल आणि तुम्हाला बऱ्याचशाच जागा मी दाखवून देण्याचा प्रयत्न करेल. राजगड पाहायचा म्हटलं तर 1 दिवसाची ती बात नाही आहे. कमीत कमी 2 दिवस तरी राजगडसाठी लागतात आणि धावपळीत केला तर 1.5 दिवस हा राजगड होतो. पण जर तुम्हाला 210 पॉईंट म्हणजे जागा जर पाहून जर तुम्हाला राजगड पाहायचा असेल तर किमान 5 ते 6 दिवस हे तुम्हाला राजगडला द्यावे लागतात. असा तो राजगड आहे. कारण मराठ्यांची राजधानी आणि ज्यांनी दिल्ली पालथी घालण्याचं स्वप्न पाहिलं तोच हा राजगड. छत्रपती शिवाजी महाराजांना जर कोणी समजून घेतलं असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जर कोणाला समजून घेतलं असेल तोच हा राजगड. राजगड म्हणजे खूप काही आहे. म्हणजे 24 वर्ष जी राजधानी होती तो राजगड, असा हा राजगड. दुर्गमावळा प्रतिष्ठानच्या वतीने जी व्याख्यानमाला आयोजित केली होती आणि मला यामध्ये राजगड मांडण्याची जी संधी दिली त्याबद्दल दुर्गमावळा प्रतिष्ठानचा मी आभारी आहे. धन्यवाद. जय शिवराय.